महायुतीमध्ये आता विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं थेट 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केलाय. नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे अशी सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाही तर रायगडची जागा देखील शिवसेनेनं मागितली आहे. पक्षाची सध्याची ताकद लक्षात घेता या सर्व जागा लढण्याचा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेकडून धरला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे ज्या कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल. काय फॉर्म्युला ठरलेला नाही. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा, गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार. तर मला वाटतं लवकरच तुम्हाला कळेल. फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही. आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत. आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल. तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल. परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यातला एक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता हळूहळू नगण्य ठरतो आहे. बरोबर आहे. शिंदे दिल्लीला आले होते असं मला कळलं 2 दिवसापूर्वी. ते यासाठीच आले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागाच द्यायला तयार नाही. आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत. ते त्यासाठी आले होते.